मित्रांनो दुपारचे वाजलेत आता 12 आणि 12 वाजता तुम्हाला माहिती कशी हालत. तर मी आज चकित झालो. एवढं 2-3 दिवस झाले मी नोटीस करतोय, बोललो व्हिडिओ बनवू या गोष्टीवर. तर आपल्याकडं जनरली जो EQ असतो ना, एअर क्वालिटी इंडेक्स, तो असतो 150च्या वर. 200, 220, 150 असा होता. म्हणजे काही 2-3 महिन्यांपूर्वी ना अगदी खतरनाक एअर क्वालिटी पडलेली होती आपल्या इकडची. आणि अचानक आहे ना 5-6 दिवस झाले मी ना नोटीस करतो, मी व्हिडिओ बनवणार होतो, 6 दिवस झाले ना तो एअर क्वालिटी एवढी भारी झाली ना. समोरचा सीन बघा, मी हा डोंगर जो आहे ना समोरचा, हा डोंगर क्वचित दिसायचा, क्वचित हा मलंगडचा डोंगर आहे ना क्वचित दिसायचा, चंदेरी किल्ला वगैरे ना क्वचित दिसायचं. आता अचानक सडनली ना वातावरण एवढं भारी झालं, आता एवढं भारी झालं वातावरण ना, पाऊस पडणारच आहे. म्हणजे आता एवढं भारी वातावरण झालं आहे ना आता, की हा डोंगर स्पष्ट दिसायला लागले, झाडं झुडपं अशी चमकत आहेत छान, असं लय भारी वातावरण झालं आहे. म्हणजे हा जो एअर क्वालिटी इंडेक्स तुम्ही गेस करा किती असेल, 26. मी चकित झालो, 26 एअर क्वालिटी इंडेक्स भाई, 26 वर. म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे ना, हे 4-5 दिवस पावसाच्या अगोदरचं, म्हणजे आता पुढच्या आठवड्यात समजून घ्या पाऊस येणारच आहे. पण हे जे 4-5 दिवसाचं आधीचं जे EQ आणि जो क्वालिटी इंडेक्स दिसतोय ना भाई, तो लय जबरदस्त आहे. जर कोणाला फिरायला जायचं असेल ना, तर मी बोलतो एकदम योग्य वेळी फिरण्यासाठी. कारण हा डोंगर एवढा भारी दिसतोय, विचार करा तुम्ही. याच्यापेक्षा चांगल्या वातावरणात गेले तर अजून किती भारी वाटेल. 26 एअर क्वालिटी म्हणजे खूप बेटर आहे. मी तर म्हणेन खूप छान एअर क्वालिटी. तर तुम्ही प्लॅन करत असाल ना फिरायला जायचा, तर एकदम भारी प्लॅन करा आणि आरामात फिरून यायला मजा येईल.